नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या भरपूर शुभेच्छा. हे वर्ष आता निवडणुका आलेल्याच आहेत. अगदी जवळ आहे. 4 जूनला निकाल लागायचे आहेत. भारताच्या दृष्टीने समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो आणि त्यातही महाराष्ट्राचं मुख्य एक प्रांत महाराष्ट्र इथेही भरभराट होऊ ही एक शुभेच्छा वर्तन करून अ, पुढे आपण जाऊया. आज जो विषय घ्यायचा आहे तो 2 दिवसापूर्वी अमेरिकेत वॉशिंग्टन पोस्ट नावाचं जे वर्तमानपत्र आहे. अमेरिकेतली 2 वर्तमानपत्र ही खूप जास्ती जगात वाचली जातात. अमेरिकेत तर वाचली जातातच. न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट ही दोन्ही वर्तमानपत्र दुर्दैवाने भारत विरोधी लोकांचं एक आश्रयस्थान आहे. या दोन्ही वर्तमानपत्रातनं भारताच्या बद्दलच्या बदनामीकारक, खोटा, विरोधी असा मजकूर नेहमी येत असतो आणि त्या मजकुराचे आपल्या इथले जे पुरोगामी लोकं आहेत, ते कायमच वाचन करत असतात. तर 2 दिवसापूर्वी वॉशिंग्टन पोस्टनी एक मोठा लेख लिहिला आहे आणि त्या लेखात असं सांगितलं आहे, की भारत सध्या खूप परदेशांमध्ये जाऊन भारताच्या गुप्तहेर संस्था अ, भारताला जे नको असतात असे दहशतवादी दहशतवादी हा शब्द ते वापरत नाहीत. पण भारताचे जे शत्रू असतात त्यांना अ, जगातनं नाहीसं करण्याच्या मोहिमा भारत सरकार काढत असतं. त्याच्यात पुन्हा सरकारचं नाव नाही घेतलं. परंतु मग त्या लेखामध्ये त्यांनी अशी भलामण केली, की आम्ही अनेक भारतातल्या गुप्तहेर खात्यातल्या लोकांशी इंटरव्ह्यू केले, इतर देशातल्या गुप्तहेर खात्यातल्या लोकांचा इंटरव्ह्यू केला आहे आणि आम्ही असं खात्रीलायक सांगू शकतो त्या इंटरव्ह्यूजवरनं, की भारताने अ, अमेरिकेत राहणारे किंवा कॅनडात राहणारे किंवा इतर अनेक देशात राहणारे जे भारताच्या विरुद्ध कारवाया करणारे नागरिक होते, त्यांना मारण्याची मोहीम काढली होती आणि त्यातले काही नागरिक तर अमेरिकेचे नागरिक होते, कॅनडाचे नागरिक होते. 2 उदाहरणं त्यांनी दिली आहेत. हरदीप सिंग निज्जर हा एक नोन खलिस्तानी आहे, जो कॅनडामध्ये होता. त्याला कॅनडामध्ये त्याचा अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा खून केला आणि त्याला वध केला हे जास्त योग्य आहे आणि त्याला नाहीसा केला. तसंच एक गुरुपंतवंत सिंग पन्नू नावाचा एक मनुष्य आहे. तोही खालिस्तानी आहे. पिवळी पगडी बांधून खालिस्तान, खालिस्तान ओरडत असतो. तो न्यूयॉर्कमध्ये राहतो आणि अमेरिकेचा नागरिकसुद्धा आहे. आता हे खालिस्तानी जे लोकं आहेत, हे अमेरिकेचे नागरिक कसे होतात किंवा कॅनडाचे नागरिक कसे होतात? तर ते सांगतात, की आम्हाला भारतामध्ये आमचा राजकीय छळ होतो, म्हणून आम्ही शरण मागायला तुमच्या इथे आलेलो आहोत. पाश्चात्य देशांना नेहमीच अशी लोकं हवी असतात, कारण ती त्यांच्या विरुद्ध जे देश असतात, त्यांच्या विरुद्ध कारवाया करायला पाश्चात्य देशांच्या उपयोगी पडतात. तर अशा या लोकांना त्यांनी नागरिकत्व दिलेलं असतं. हे तिथे बसून काही करत नाहीत. भारताविरुद्ध गरळ ओकत राहतात. यांचा परिणाम शून्य असतो. कोणी यांना तिथेही त्यांचं कोणी ऐकत नाही, इथेही त्यांचं कोणी ऐकत नाही. पण काही बडबड करत राहतात. हा पन्नू सांगत राहतो, की आम्ही रेफरंडम घेतो. रेफरंडम म्हणजे सार्वमत घेतो, की खालिस्तान सेपरेट व्हायला पाहिजे. एका कुठल्यातरी कॅनडातल्या छोट्याशा खेड्यामध्ये त्यांनी सार्वमत घेतलं आणि सांगितलं, या खेड्यात जेवढे शीख आहेत, त्यांनी सांगितलं, की शीखांना खालिस्तान पाहिजे. अशी बाष्कळ गोष्टी हे लोकं करत असतात. परंतु यांचा दहशतवादाशी संबंध असतो, हा एक धोक्याचा विषय आहे. आणि तो संबंध अमेरिकेचे वॉशिंग्टन पोस्ट वगैरे यांनी सुद्धा नाकारलेला नसतो. स्पष्टपणे सांगतातच असं नाही. तर यावेळेसची जी कहाणी आहे, ती अशी रंगवली गेली, की हा जो पन्नू होता, त्याला मारण्याचा कट रॉचा एक अधिकारी आहे. तर रॉ म्हणजे काय? तर रिसर्च अँड एनालिसिस विंग. म्हणजे त्याचा खरा उच्चार R&AW असा व्हायला पाहिजे. रॉचे जे संस्थापक होते अ, काओ म्हणून रामनाथ काओ हे काश्मीरी पंडित होते आणि इंदिरा गांधींनी त्यांना रॉची स्थापना करण्याची प्रेरणा दिली. तर त्यांनी सांगितलं होतं, की याला रॉ म्हणू नका. रॉ म्हणजे प्रोसेस केलेलं नाही, कच्चं असा त्याचा अ, बोध होतो. त्याच्याऐवजी त्याला R&AW म्हणा, म्हणजे रिसर्च अँड एनालिसिस विंग. रॉचं काम हे असतं, की बाहेर च्या देशामध्ये गुप्तहेर पाठवायचे आणि भारताच्या सुरक्षेला धोका आणणारे जे लोकं आहेत, त्यांच्याविरुद्ध कामगिरी करायची. त्यांची माहिती घ्यायची, त्यांच्याविरुद्ध वेळ पडल्यास कामगिरी करायची. सगळ्याच देशाच्या गुप्तहेर संस्था ही गोष्टी करत असतात. परंतु भारताची गुप्तहेर संस्था याच्या आधी असं कधीही करत नसे. पण नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासनं 2014 पासनं रॉच्या लोकांना एक नवीन शक्ती मिळाल्यासारखं झालंय. भारताचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल, ते नरेंद्र मोदी, एस जयशंकर ही जी त्रिमूर्ती आहे, ही त्रिमूर्ती भारतविरुद्ध कारवायांवरती सक्षम प्रहार करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. पाकिस्तानने या ज्या कारवाया केल्या होत्या त्यांच्यावरती आपण पाहिलंच. बालाकोटचा हल्ला झाला, उरीचा आपण
बदला घेतला, तो एक हल्ला केला होता. असे बरेच म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झाले होते. असे आपण कामगिरी करत असतो. त्यामुळे हा नवा भारत आहे, हे अजून अमेरिका, चीन या देशांना पचनी पडलेलं नाही. म्हणून मधून-मधून ते पूर्वीसारखीच ओरड काहीतरी करत असतात. तशीच ओरड यावेळेला झाली, की या पन्नूला मारण्याचा कट कोणी एका विक्रम यादव नावाच्या RNAWच्या ऑफिसरनी, जो अमेरिकेत त्यावेळेला होता, त्याने तो कट केला. आणि तो कट करण्याकरता त्यांनी ही सगळी वॉशिंग्टन पोस्टची बातमी आहे बरं का. विक्रमसिंग यादव याचा फोटोसुद्धा त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे उद्या विक्रम यादवचा फोटो दिला आणि सांगितलं, की हा तो मनुष्य होता. आता म्हणे त्याचा ठावा-ठिकाणा लागत नाही. मी पुन्हा उद्या उद्या म्हणू शकतो, की अमेरिकेच्या कोणीतरी जॉन फॉस्टर डलेस, हे आपलं उगीच नाव घेतलं, तो CIAचा पूर्वीचा डायरेक्टर होता. यांनी आम्हाला सांगितलं, की अमेरिकेच्या विरुद्ध असा-असा कट होतोय किंवा भारताच्या विरुद्ध असा-असा कट होतोय. हे सांगायचं आणि मग डलेस कुठे गेला, तर तो आता सापडत नाही. हे बातमीदार लोकं असं काहीतरी करत असतात. सनसनाटी बातम्या द्यायच्या, त्याच्याकरता हे केलं नसेलच असं सांगता येत नाही. मग या विक्रम यादवनी काय केलं, तर या विक्रम यादवनी म्हणे खून करण्याकरता एक निखिल गुप्ता नावाचा ड्रग रनर म्हणजे अंमली पदार्थाचा व्यवसाय करणारा मनुष्य होता. त्या माणसावरती ही कामगिरी सोपवली, की तुला $1,00,000 देऊ, त्यातले $15,000 तुला अगोदर देऊ आणि त्यानंतर काम झालं की उरलेले डॉलर. हे पन्नूला मारण्याकरता दिलं. पन्नूचा पत्ताही त्याला दिला. ही सगळी बातमी वाचतोय मी त्यातलं खरं-खोटं सांगण्याची माझ्याकडे त्याची काही माहिती नाहीये. माझ्या मते वॉशिंग्टन पोस्टकडेही माहिती नाहीये. माहिती असती तर त्यांनी नक्कीच छापली असती. बरं, हे सगळं सांगितलं आणि हा निखिल गुप्ता तेव्हा झेकोस्लोवाकियात होता. तर अमेरिकेने आपला इन्फ्लुअन्स वापरला. झेकोस्लोवाकिया झेक रिपब्लिक, आता स्लोवाकिया वेगळं झालं म्हणून झेक रिपब्लिक. तर तिथे प्रागमध्ये अमेरिकेने आपला इन्फ्लुअन्स वापरून या निखिल गुप्ताला तुरुंगात टाकला. या निखिल गुप्ताचे जे लॉयर आहेत, तिथले झेक वकील आहेत, पेत्र स्लेपिका, पेट्र स्लेपिका या वकिलांनी सांगितलं, की हा सगळं कुभांडे यांनी काहीही केलेलं नाही. हा एक त्या वकिलांनी आपला दावा तिथे टाकलेला आहे. पण अमेरिकेने मागणी केली, की निखिल गुप्ताला आमच्याकडे सोपवा. असो, पण अमेरिकेचं म्हणणं, वॉशिंग्टन पोस्टचं म्हणणं असं, निखिल गुप्तानी ज्या माणसाकडे ही कामगिरी सोपवली, तो डबल एजंट होता. तो एका बाजूला CIAचं काम पण करायचा. त्यामुळे त्यांनी ही सगळी माहिती CIAकडे पोहोचवली. त्यामुळे ही हा खून होऊ शकला नाही, असं सांगितलं. आणि सांगितलं त्याच्यावरचं जे आहे ते जास्ती महत्त्वाचं आहे. वॉशिंग्टन पोस्टने सांगितलं, की आम्ही RNAWच्या जुन्या ऑफिसर्सशी बोललो या विषयावरती आणि त्यांनी आम्हाला खात्रीलायक सांगितलं, की या प्रकारच्या मोहिमा या वरिष्ठांच्या सहमतीशिवाय होत नाहीत. आता यातले वरिष्ठ कोण? तर त्यावेळेला सामंत गोयल नावाचे रॉचे प्रमुख होते. RNAWचे प्रमुख सामंत गोयल होते. तर सामंत गोयल यांना विचारलं असणार आणि सामंत गोयलनी यांना परवानगी दिली असणार, असं या वॉशिंग्टन पोस्टच्या मुलाखतीत आहे आणि लेखामध्ये आहे. आणि त्यांनी वॉशिंग्टन पोस्टवाल्यांनी सांगितलं, की ह्याच्याकरता आम्ही RNAWच्या सिनियर रिटायर्ड ऑफिसर्सची चर्चा केली. असं वाटतं, की हा सिनियर रिटायर्ड ऑफिसर दुसरं कोणी नसून 84 वर्षीय अमरजित सिंह दुलत, हे जे एका काळी RNAWचे प्रमुख होते, त्यांचा बहुतेक यांनी हवाला दिला असावा. अमरजित सिंग दुलात, AS दुलात हे खरं शिमल्याचे शीख होते. परंतु यांनी आपल्या दाढी, केस वगैरे सगळे काढून टाकले. त्यामुळे ते त्यांचा फोटो आपण बघाल, ते शीख वगैरे दिसत नाहीत. आणि यांनी कोणीही न केलेली एक गोष्ट केलेली आहे, की रिटायर झाल्यानंतर यांनी एक स्पाय क्रॉनिकल्स नावाचं पुस्तक लिहिलंय आणि ते पुस्तक कोणाबरोबर लिहिलंय, तर असद दुरानी म्हणून त्यांच्या वेळेला पाकिस्तानचे जे गुप्तहेर प्रमुख होते, त्यांच्या बरोबरीने लिहिलंय. यावरनं आपल्याला लक्षात येतं अमरजित सिंग दुलत यांचा राष्ट्रभक्ती किती प्रखर आहे. अत्यंत गर्हणीय कृत्य आहे, की तुमच्या पलीकडचा जो तुमचा प्रतिस्पर्धी असतो आणि तो गुप्तहेर संस्थेचा प्रमुख असतो, त्याच्याबरोबर तुम्ही असं पुस्तक लिहिता, म्हणजे ही तुमची मैत्री आजची नाहीये, ही पूर्वीची होती. यापूर्वी तुम्ही किती एकमेकांची रहस्य एकमेकांकडे दिली असतील, याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. तर अशा माणसाची साक्ष वॉशिंग्टन पोस्टने काढली, त्यातही नाव दिलेलं नाहीच आहे. आणखीन एका माणसाची साक्ष त्यांनी काढली. अजय साहनी नावाचे एक विद्वान, डॉक्टर अजय साहनी, हे दिल्लीला इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. यांचं प्रतिपादन काय आहे, की भारत सांगतो तेवढा खालिस्तानचा धोका मोठा नाहीच आहे मुळी. भारत उगाचच जास्ती खालिस्तान करतो. हे सगळे भारतामध्ये पेरलेले पुरोगामी लोक असतात. हे असलं काहीतरी सांगत राहतात. असं जर नसतं तर शेतकरी आंदोलनाच्या वेळेला लाल किल्ल्यावरती सुद्धा खालिस्तानचा झेंडा लावण्याची शक्ती त्यांची कशी झाली असती? खालिस्ताननी कितीतरी परत जुन्या खालिस्तानमध्ये तर त्यांनी कितीतरी खून पाडलेले आहेत. त्याबद्दल बोलायचं नाही. त्यांनी हिंदूंचे खून पाडले, त्यांनी शिखांचे खून पाडले.
खालिस्तानी हे अत्यंत ग्रहणीय आणि नीच टाईपची लोक आहेत, परंतु त्याबद्दल बोलायचं नाही. एवढा काही धोका नाही हो मोठा. धोका कधी कळेल जेव्हा त्यांच्या लोकांनी काही मोठा कट केला कीच धोका कळतो का? आधीच यांना थांबवणं महत्त्वाचं आहे. तेच मुळी डोवल आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत. असो, तर ही अशी सगळी स्टोरी वॉशिंग्टन पोस्टनी सजवली आहे. आता गंमत काय झाली, की या स्टोरीमध्ये पुरावे काहीच नाही आहेत. कारण आम्हाला सांगितलं, आमचा वार्ताहर कळवतो, आमच्या सूत्रांनी सांगितलं, अशीच बडबड आहे सगळी. पुराव्याच्या नावाने शून्य आहे. पण भारताच्या नावाने कुभांड रचायचं. मागे पियरी ट्रुडो हा जो कॅनडाचा प्रधानमंत्री आहे, तो एक विद्वानच आहे पुन्हा. त्यांनी सुद्धा बिना काही पुराव्यांनी भारतावर आरोप केले होते, की तुम्हीच निज्जरचा खून केला, रॉनी खून केला वगैरे असं त्यांनी सांगितलं होतं. पण वॉशिंग्टन पोस्टने सांगितलंय, की या प्रकारच्या घटना सामंत गोयल हे अत्यंत प्रेशरखाली होते, की खालिस्तानच्या लोकांना संपवा. हे दुलातनी बहुतेक त्यांना सांगितलं असावं. त्यामुळे सामंत गोयलनी हे पाऊल उचललं असेल. पण हे पाऊल त्यांनी वरिष्ठांच्या सल्लामसलतीशिवाय उचलणं असणं अशक्य आहे. सांगायचं काय होतं, की ही बातमी अजित डोवल, आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि नरेंद्र मोदी यांना सुद्धा माहीत होती. हे ध्वनित करायचं आहे, प्रत्यक्ष सांगायचं नाही. हे असं ध्वनित करायचं, की त्यांनीच याला परवानगी दिली असेल. हा सगळा खोटा कारभार आहे. बरं गंमत काय झाली, पुरावे याला दिलेच नाही आहेत आणि आपल्या परराष्ट्र खात्याने सांगितलं, की भारत असलं काही करत नाही. भारत गांधी, नेहरू, बुद्धांचा देश, नेहरू नाही म्हणले, गांधी आणि बुद्धांचा देश आहे. आम्ही असल्या काही गोष्टी करत नाही. सगळेच देश अशा काही कारवाया केल्या तर आम्ही केल्या नाही असंच सांगतात. याला प्लॉजिबल डिनायबिलिटी असं म्हणतात. म्हणजे नकाराची एक तुमच्याकडे तुम्ही पुराव्यात्मक सांगू शकता, की आमच्यावरती असा तुम्ही कुभांड करू नका, आम्ही असलं काही केलं नाही. हे तर उत्तर आपण दिलेलंच आहे. याच्यात 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अमेरिका सध्या भारताच्या मैत्रीकडे अगदी आस लावून बसलेली आहे. कारण चीनला टक्कर द्यायला अमेरिकेला भारतासारखा दुसरा सहकारी नाही. त्यात पुन्हा $4 अब्ज शस्त्रास्त्र विक्रीचा करार भारताबरोबर व्हायचा आहे. तो करार होणं अमेरिकेला अतिशय आवश्यक आहे. कारण अमेरिकेची आर्थिक अवस्था सुद्धा बिकट झालेली आहे. शस्त्रास्त्र विकून काही पैसे जर अमेरिकेत आले, तर ते त्यांना हवेच आहेत. परंतु त्याच बाजूला एका बाजूला अमेरिकेत जे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आहेत सध्या जो बायडन, त्यांचे जे मतदाते आहेत, त्या मतदात्यांमध्ये पॅलेस्टिनी लोकं असतात, मुस्लिम लोकं असतात, असे सगळे अनेक प्रकारची लोकं असतात. त्यांना सुद्धा खुश ठेवायला लागतं. खालिस्तानी लोकं असतात थोडेफार, त्यांना सुद्धा खुश ठेवायला लागतं. म्हणून भारतावरती काहीतरी प्रेशर आणत राहायचं, हा त्यांचा एका बाजूला भाग असतो. पण दुसऱ्या बाजूला भारताशी शत्रुत्व वाढू द्यायचं नाही, हे पण त्यांचं काम असतं. तर हे होऊ नये म्हणून हा लेख प्रसिद्ध व्हायच्या अगोदर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भारताला याची सूचना दिली होती, की असा एक लेख येऊ घातलाय. आता तुम्ही विचार करा, हे काय चाललेलं. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. आपण असा आहे सगळा ड्रामा रचूया, अशी बहुतेक अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची इच्छा असावी. भारताने तात्काळ याचा इन्कार केलेला आहे. आपण असलं काही केलं नाही. पण आता गंमत काय झाली आहे, की असं म्हणतात ना, की आम्ही हे केलं नाही, पण केलं असतं तर आम्ही हे करणारच होतो. जसं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, की शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली की नाही मला माहीत नाही, पण जर पाडली असली तर मला त्याचा अभिमानच आहे. तर भारतीय मतदारांच्या हे लक्षात आलेलं आहे, की या प्रकारचे अज्ञात हल्लेखोर आणि जे 20 लोकं पाकिस्तानात मारले, निज्जरला मारलं, अशा बऱ्याच लोकांना मारलेलं आहे, पंजवारला मारलं. या सगळ्या लोकांना मारणं म्हणजे मोदी सरकारच्या देशभक्तीची ग्वाही आहे. भारताला हलक्यात घेऊ नका, असं सांगणारा एक समर्थ पंतप्रधान भारताला मिळालेला आहे. निवडणुकीत यांनी मोदींचं पारडं जडच होत आहे. म्हणजे हे पुरोगामी लोकं करायला गेले एक, त्याचा इफेक्ट दुसराच झालेला आहे. आपण लक्षात ठेवायचं मतदात्यांनी ती गोष्ट अशी, की भारताच्या सुरक्षेला कुठूनही धोका असला, तर नरेंद्र मोदी यांचं सरकार त्या धोक्याला त्यावेळेला जी अनुसरून योजना करायची ती योजना नक्कीच करेल. अमेरिकेविरुद्ध करायची असली तर त्यांच्या विरुद्ध करेल. रशियाविरुद्ध करायची असली तर त्यांच्या विरुद्ध करेल. कारण राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोपरी हा नरेंद्र मोदींचा हे ब्रह्मवाक्य आहे आणि याच्या विरुद्ध येणाऱ्या कोणाचीही इथे गय केली जात नाही. हा संदेश आपण आपल्या मनात घ्यायचा आहे. या संदेशाला अनुसरूनच मतदान करायचं आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा अ, तुम्ही बेल आयकॉन अजून जर दाबलं नसलं तर ते बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की लगेच तुम्हाला त्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, तुमच्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. यापूर्वीच्या व्हिडिओवर आलेल्या काही कमेंट्स आपण नेहमी वाचून दाखवतो. तशा या कमेंट्स मला वाचून दाखवायच्या आहेत. इस्रायल हमास निर्णायक वळणावर या नावाचा व्हिडिओ जो याच्या आधी मी केला होता, त्याच्यावरतीच्या ह्या कमेंट्स आहेत. सुनीता ताकवल्यांनी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे, की राहुल गांधींसाठी योग्य स्थान रवांडा आहे, हे पार्सल तिकडेच पाठवा. फार धन्यवाद सुनीताताई.
मी तर म्हणेन की नुसतं राहुल गांधी नाही, अजूनही बरेच लोक आहेत रवांडाला पाठवायचे. त्यांना रवांडालाच पाठवा. आणि रवांडाची मी गेल्या वेळेलाही गोष्ट सांगितली होती, की ज्यांच्यावरती ब्रिटनमध्ये कारवाई करता येणार नाही, ज्यांच्यावरती कॅनडात कारवाई करता येणार नाही, ते सगळे रवांडाला जर पाठवले, तर रवांडाच्या लोकांना 100 दिवसात 10 लाख लोकं मारण्याचा अनुभव आहे. एवढं माहिती असलं म्हणजे पुरं आहे. जयेश लिहितात, इस्रायलची परिस्थिती आणि भारताची परिस्थिती सारखीच आहे. आपण देखील चारही बाजूनी शत्रूंनी घेरलेलं आहे आणि आपल्या इथे आतून सुद्धा शत्रूंनी घेरलेलं आहे. अगदी नक्की, अगदी बरोबर सांगितलंत आपण जयेशजी. आणि याच्याच करता आपल्याला अत्यंत सावधपणे सगळी पावलं टाकायला लागणार आहेत आणि सध्या तर नरेंद्र मोदी सरकार ते सावधपणे पावलं टाकत. वैभव लिहितात, की इस्रायल आणि भारतात एक फरक आहे, की भारतावर आक्रमण झाल्यास पाश्चिमात्य देशाची फारशी मदत मिळणं कठीण आहे. प्रचंड लोकसंख्या असलेल्यामुळे नुकसान मात्र भारतात भयंकर होईल आणि अमेरिका खंबीरपणे इस्रायलची पाठीशी आहे. खरं म्हणजे अमेरिका इस्रायलच्या पाठीशी होतं असं म्हणायला पाहिजे. सध्याचं डेमोक्रॅट शासन जे आहे ते इस्रायलच्याच सैन्याला बेदखल करण्याच्या मागे आहे. कारण त्यांना त्यांचे लोकल जे वोक सगळे लोकं आहेत त्यांच्याकडे मतदाते, पुरोगामी त्यांनाही खुश करायचं आहे. तेव्हा तितक्या बाजूने ते पाठीशी नाही आहेत. परंतु तुमचं म्हणणं बरोबर आहे. इस्रायलची लोकं गोरीच आहेत. अमेरिका ही गोऱ्यांचाच देश आहे. त्यामुळे भारतापेक्षा ते इस्रायलच्या जास्ती पाठीशी राहतील हे नक्की. आणि असंही आपण आत्मनिर्भर भारत त्याकरताच होतोय. आपल्याला अमेरिकेने मदत करावी, केली तर चांगलंच आहे, पण नाही केली तर आपण काही या लोकांचं कंबरडं मोडणार नाही. याची काही अ, आपल्याला वाटायचं कारण नाही. आपण यांचं कंबरडं स्वतः भारतसुद्धा नक्कीच मोडू शकतो. हरिश्चंद्र कारले यांनी लिहिलंय, इंग्लंडमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वर लोकसभा आहे. त्यामुळे लोकसभेने घेतलेले निर्णय सुप्रीम कोर्टाला मान्य करावे लागतात. अगदी बरोबर सांगितलं. मी सुद्धा प्रश्नाला उत्तर देताना हेच सांगितलं होतं. मिलिंद राणे लिहितात, हमासला आता पाकिस्तानने आश्रय द्यावा कारण त्यांना त्यांचा फार कळवळा आहे असं दिसतं. असं होणार नाही. पाकिस्तानची लोकं गझात जाणार नाहीत. हमासला त्यांच्याकडे घेणार ही तुमची वाफ सगळी आहे. पाकिस्तानच्या लोकांना गझात जायला कोणी रोखलं होतं? तर ते काय सांगतात, की आमच्या सरकारने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही गझात जाऊन लढू. काहीही करायचं नसतं, नुसती बडबड करायची असते. असो. डॉक्टर सतीश रायते परळी वैजनाथ इथले आहेत. ते लिहितात, की सर प्लीज अग्निवीर योजना निश्चित काय आहे? या योजनेविरुद्ध विरोधक प्रचंड ओरड करत आहेत, म्हणून हा प्रश्न विचारला आहे. नक्की सर, अग्निवीर या योजनेबद्दल याच्या आधी आम्ही एक व्हिडिओ केलेला होता. तो व्हिडिओची लिंक आम्ही आत्ता नाही, पुढच्या व्हिडिओत नक्की आपल्यापर्यंत पोहोचवू आणि पुन्हा सुद्धा एक अग्निवीर योजनेवरती व्हिडिओ करण्याचा आमचा मानस मानस आहे. अग्निवीर ही देशातल्या तरुणातनं देशभक्त लढाऊ तरुण नेतृत्व आणण्याची योजना आहे आणि ती अत्यंत आवश्यक आहे. सध्या आपल्याला अंतर्गत शत्रूंनी सुद्धा घेरलेलं आहे. त्यांच्याविरुद्ध लढण्याकरता आपल्या नौजवानांना तयार करणं आवश्यक आहे. पद्माकर जोशी लिहितात, नेने सर कुतूहल म्हणून विचारतो, आणीबाणीच्या काळात सोबत साप्ताहिकात दादूमिया या टोपण नावाने लिहिणारे नेने आपले कोण आहेत? कारण ते बडोद्याचे होते असे समजते. मी सोबतचा नियमित वाचक होतो. त्यांचे लेखन आणि आपले व्हिडिओ पाहताना विचारांचे खूप साधर्म्य आढळले, म्हणून हा प्रपंच. पद्माकरजी, अगदी बरोबर आपलं डिडक्शन किंवा आपण जे निर्णय काढलाय तो अगदी बरोबर आहे. दादू मियाँ हे माझे चुलत बंधू आहेत. ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. सध्या ते 94 वर्षाचे आहेत आणि मी बडोद्याला शिकत असताना त्यांचा आणि माझा कायम संबंध येत असे. मी देखील सोबतचा वाचक होतो. त्यामुळे त्यांचा विचारांचा प्रभाव माझ्यावर निश्चितच पडलेला आहे. आपल्याला हे साम्य आढळलं तर हा योगायोग नक्कीच नाही. नमस्कार सर. धन्यवाद आणि नमस्कार.